आज आपण व्यावसायिक व्यवस्थापन बघायचं आहे. पहिल्यांदा व्यावसायिक बघण्यापूर्वी व्यवस्थापन म्हणजे काय असतं हे आपण पाहू. व्यवस्थापन म्हणजे काय? एखाद्या उद्दिष्टासाठी ठराविक अशी व्यवस्था निर्माण करणं. आपण पृथ्वीवरती देखील बरीचशी कामं आहेत की ज्या कामांमध्ये आपल्याला व्यवस्था असलेली दिसते. पृथ्वीमध्ये जे पाऊस पडतो, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, ही जी सिस्टम तयार केलेली आहे, ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला व्यवस्थापन दिसतं. कारण इथं कुठं ना कुठं व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि व्यवस्था निर्माण होण्यामागं एक उद्दिष्ट आपल्या समोर असतं आणि ते उद्दिष्टच अतिशय महत्त्वाचं असतं. आता आपण व्यावसायिक व्यवस्थापनाकडे पाहताय. त्याच्या अगोदर व्यवस्थापनाची विश्वव्यापकता जी आहे ती आपल्याला पाहता येईल. व्यवस्थापन हे गावागावांमध्ये जी सांस्कृतिक मंडळ आपल्याला दिसतात, त्या सांस्कृतिक मंडळांमध्ये देखील व्यवस्थापन असलेलं दिसतं. सर्वजण पैसे गोळा करतात, उद्दिष्ट समोर ठेवतात. एखादं मॅचेस बनवायचे असतील, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे असतील, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला व्यवस्थापन असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच साधी आणि सोपी व्याख्या जर व्यवस्थापनाची सांगायचं म्हटलं तर एखाद्या उद्दिष्टासाठी काय सांगितलं? एखाद्या उद्दिष्टासाठी ठराविक अशी व्यवस्था निर्माण करणं. बऱ्याच शास्त्रज्ञांनी वेगवेगळी उद्दिष्ट म्हणजे वेगवेगळे व्याख्या सांगितलेल्या आपल्याला दिसतात. पण सिंपल पण साधी आणि सोपी अशी व्याख्या आपल्याला सांगता येईल. ठराविक उद्दिष्टांसाठी व्यवस्था निर्माण करणं. आता आपण व्यावसायिक व्यवस्थापनाकडे वळूया. व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे व्यापार, व्यवसाय म्हणजे उद्योग, व्यवसाय म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्मिती. आपल्याला माहिती आहे कॉमर्स या शब्दाचं एक स्पेसिफिक डेफिनेशन आहे, लक्षात घ्या. कॉमर्स म्हणजे काय? वस्तू आणि सेवांची निर्मिती आणि खरेदी विक्री. अशा साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगता येईल. काय सांगितलं? वस्तूंची आणि सेवांची निर्मिती करणं आणि त्याचा व्यापार करणं, त्याची खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करणं म्हणजे कॉमर्स. मग आपल्याला काय करायचं आहे? आता व्यावसायिकतेचं म्हणजे व्यावसायिकतेचं आपलं व्यवस्थापन कसं केलं जातं हा भाग बघायचा आहे. तर मला सांगा, व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे एकच सांगता येईल आपल्याला, व्यवसाय चालू करण्यापासून ते अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत केलेल्या सर्व कामांचा समावेश म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन. आता आपल्याला इथं बघता येईल व्यावसायिक व्यवस्थापन. या ठिकाणी व्यवसाय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, कॉमर्स मध्ये काय संकल्पना आहेत हे तुम्हाला सांगितलं. व्यवसायामध्ये उद्योग येतात, व्यवसायामध्ये व्यापार येतो, व्यवसायामध्ये वस्तूंची निर्मिती येते. या सगळ्यांची व्यवसायामध्ये जाहिरात देखील येतं, व्यवसायामध्ये विमा व्यवसाय येतो. व्यवसायामध्ये सगळ्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या वस्तूंची निर्मिती आणि व्यवसायाची व्यापकता हे त्यामध्ये समावेश असलेलं आपल्याला दिसतं. आता व्यवस्थापन म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, व्यवसाय चालू करण्यापासून, व्यवसायाची सुरुवात करण्यापासून ते अखंडित आपल्या उद्दिष्टांसाठी अखंडित सातत्यानं चालवणारी जी काही प्रक्रिया असेल, चालवण्यासाठी केलेल्या सगळ्या कामांची गोळाबेर असेल, त्याला आपण व्यवसाय व्यवस्थापन म्हणतो. तर व्यवसायिक व्यवस्थापनाचं व्याख्या सांगितली. व्यवसाय सुरू करण्यापासून ते व्यवसाय अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत केलेल्या सर्व कामांची गोळाबेरीज म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन. आता आपल्याला पाहता येईल व्यवसायामध्ये पहिल्यांदा आपण काय करतोय? प्रवर्तन. प्रवर्तन म्हणजे तुम्हाला माहिती असेल व्यवसाय कोणता स्थापन करायचा हे बघायचं. व्यवसाय कोणता स्थापन करायचा हे बघत असताना आपण कोणत्या भागामध्ये व्यवसाय स्थापन करणार आहोत, तिथं कच्चा माल मिळतोय का हे आपल्याला बघावं लागेल. तिथं आपल्याला मुबलक प्रमाणात कामगार मिळतील का ते बघावं लागेल. स्किल्ड कामगार असतील, अनस्किल्ड कामगार असतील, सेमी स्किल्ड कामगार असतील, ह्या सगळे आपल्याला व्यवस्थित मिळतील का याचा अंदाज द्यावा लागेल. कच्चा माल मिळाला, कामगार मिळाले, पण निर्माण केलेली जे वस्तू असतील त्या वस्तू विकण्यासाठी बाजारपेठ मिळेल का हेही आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे व्यवसाय स्थापन करतोय आता आपण. मी तुम्हाला सांगितलं डेफिनेशन काय आहे?
व्यवसाय चालू करण्यापासून ते व्यवसाय अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत केलेल्या सगळ्या कामांची गोळाबेरीज म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन म्हटलं आपण. मग त्यातलं पहिलं काम कोणतं? व्यवसाय प्रवर्तन करणं, व्यवसायाची स्थापना करणं. व्यवसाय स्थापन करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो. एकदा आपल्याला अंदाज झाला, त्या भागांमध्ये व्यवस्थापन किंवा व्यवसाय स्थापन करत असताना आपल्याला स्पर्धा कशी आहे हे बघावं लागेल. स्पर्धेमध्ये अनुसरून आपण त्या उत्पादनाला टिकू शकतो का याचा अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला आयडिया येईल की हा व्यवसाय आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. त्यानंतर प्रवर्तनानंतर मग एकदा का आपलं फायनल झालं की व्यवसाय कोणता स्थापन करायचा हे जर निश्चित झालं की त्यानंतर मग त्यासाठी लागणारे जे काही साहित्य असतील म्हणजे व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री जी असते ती साधन सामग्रीची जुळवाजुळव करणे या पॉइंटवर येऊन ठेवतो आपण. म्हणजे ते आपलं व्यवसाय व्यवस्थापनामध्ये दुसरं काम म्हणता येईल. पहिलं व्यवसाय स्थापन करणं, व्यवसाय स्थापन करण्यासाठी यादी तयार करणं, व्यवसाय कोणता स्थापन करायचा, कोणत्या ठिकाणी स्थापन करायचा, त्यासाठी लागणारा कच्चा माल कोणता असेल, त्यासाठी लागणारे कामगार कोणते असतील आणि ते तयार केलेल्या वस्तू आपण बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आपल्याला कोणती बाजारपेठ उपलब्ध होईल या अनुषंगानं नियोजन करणं, या अनुषंगानं आपण प्लॅनिंग करणं हा पहिला भाग आहे व्यवसाय व्यवस्थापनामधला. आणि दुसरं काय, आता हे केलेलं नियोजन, एखादा उद्योग एखादं उद्दिष्ट आपण कोणतं स्थापन करायचं आहे किंवा एखादा उद्योग स्थापन करत असताना त्यासाठी लागणारी साधन सामग्रीची जुळवाजुळव करणं हा दुसरा पॉइंट येतो. म्हणजे हे दुसरं काम येतं आपल्या लक्षात घ्या. मग साधन सामग्रीची जुळवाजुळव म्हणजे काय? आपल्या जवळपास कॉमर्सच्या सगळ्याच मुलांना माहिती असेल किंवा इतर सगळ्यांनाच माहित असेल तिथं उत्पादनाचे उद्योगाचे 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. हे 4 घटकांवरती आधारित आपल्याला व्यवसाय स्थापन करता येतो. हे 4 घटक मूलभूत घटक म्हणून मानले जातात आणि त्या घटकांची जुळवाजुळव करणं हे आपल्याला अपेक्षित असतं. म्हणजे उद्योग स्थापन करण्यामध्ये दुसरं काम काय म्हटलं आपण की साधन सामग्रीची जुळवाजुळव करणं हे दुसरं काम आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये श्रम आता इथं पुन्हा येतं आपलं श्रम गोळा करत असताना आपल्या कारखान्याला, आपल्या उद्योगधंद्याला स्किल्ड कामगार किती लागणार आहेत, अनस्किल्ड कामगार किती लागणार आहेत, सेमी स्किल्ड कामगार किती लागणार आहेत याचा अंदाज घेऊन आपण त्याची नियुक्ती करणं किंवा त्याचं आपल्याला नियोजन करावं लागतं. म्हणजे ते काम तिथे येऊ शकतं. मग पुन्हा कामगारांची नियुक्ती करायची असेल तर कसं नियुक्ती करायचं? लेखी परीक्षा घेऊन करायचं आहे, तोंडी परीक्षा घेऊन करायचं आहे की ग्रुप डिस्कशन मार्फत आपल्याला कामगारांची नियुक्ती करायचं आहे याचा अंदाज घ्यावा लागेल आपल्याला. काही आज संस्था आपल्याकडे अवेलेबल आहेत, काही मार्केटमध्ये आपल्याला संस्था आहेत ज्या संस्था आपल्याला कामगारांचा पुरवठा डायरेक्टली करतात. त्यांच्याकडून आपल्याला कामगार घ्यायचे आहेत का याचा देखील आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. श्रमाच्या बाबतीत झालं, कारण आपल्या उद्योगधंदा एकदा आपण पहिल्या स्टेपमध्ये समजलं की उद्योग कोणता स्थापन करायचा आहे तर ऑटोमॅटिकली आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये समजतं की त्या उद्योगधंद्याला लागणारा कामगार कोणत्या प्रकारचा असेल, कशा प्रकारचे आपल्याला कामगार लागणार आहेत याचा अंदाज येईल. दुसरं भूमी. आता भूमी म्हणजे कुठलाही उद्योग स्थापन करायचा म्हटला, एखादा कारखाना निर्माण करायचा म्हटला, गोडाऊन निर्माण करायचं म्हटला तर सगळ्यासाठी आपल्याला जमिनीची खूप आवश्यकता असते. म्हणजे जमिनीची जुळवाजुळव करणं हे दुसरं काम आपल्याला येऊन ठेवतं लक्षात घ्या. त्या दुसऱ्या कामांमध्ये जमीन निर्माण करणं, जमीन मिळवणं हे अपेक्षित असतं. मग जमीन आपण 2 पद्धतीने घेऊ शकतोय. एक आपल्या नावानं त्या कंपनीच्या नावानं खरेदी करू शकतोय आणि दुसरी गोष्ट ती जमीन आपण भाडेतत्वावरती देखील घेऊ शकतोय. जर समजा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जमीन लागणार असेल तर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल, जमीन ती भाडेतत्वावरतीच घ्यावं लागेल लक्षात घ्या. कारण कमी प्रमाणात जमीन असेल तर ते आपल्या नावानं खरेदी करून चालत असतं. पण नवीनच उद्योग आपण स्थापन करतोय, नवीन उद्योगाची निर्मिती करतोय म्हणजे डायरेक्टली आपल्याला जर समजा जमिनीचा मोठा भाग आपल्याला लागणार असेल तर आपण भाडेतत्वावरती घेतलेलं आपल्याला परवडण्यासारखं असतं. म्हणजे भूमीची जुळवाजुळव करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे ते काम तिथं आपल्याला करावं लागतं. बघा आपण काय बघतोय, ते काय बघतोय
व्यवसाय चालू केलेला आहे. व्यवसाय चालू करत असताना पहिल्यांदा काय सांगितलं आपण, व्यवसाय कोणता स्थापन करायचा हे पहिलं काम. त्यासाठी लागणारी जी काही साधन सामग्री आहे त्या साधन सामग्रीची जुळवाजुळव आहे ते दुसरं काम. त्या साधन सामग्री जुळवाजुळव मध्ये पहिलं काम बघितलं आपण, श्रमिक गोळा केला. 2 नंबर, भूमीची जुळवाजुळव केली. भूमी आपण आणलं म्हणजे तयार केलं असं आपण समजू. आणि 3 नंबर, आता भांडवलाची निर्मिती करणं. आता भांडवल आपण कसं कसं बघू शकतोय, एक आपले शेअर्स जे आहेत, भाग भांडवल जे आहे ते विक्री करू शकतोय. त्याच्यानंतर डिबेंचर्स विकून आपण भांडवल गोळा करू शकतोय. लोकांच्या मध्ये डिपॉझिट्स सर्टिफिकेट्स देऊन लोकांच्या मध्ये डिपॉझिट्स स्वीकारून आपण भांडवल गोळा करू शकतोय. किंवा आपलं स्वतःचं भांडवल असू शकतं. हे सगळे मार्ग राहिले. आपण बँकेकडे कर्जावर भांडवल देखील आपल्याला घेता येतं. कुणी म्हणेल दरोडा करून पण खूप अवघड आहे ते, पण ते आपल्याला करायचं नाही. म्हणजेच भांडवलाची जुळवाजुळव करायचं असेल तर आपल्याला हे शेअर्स विकण्याची पद्धत आपल्याला तयार करावी लागेल. शेअर्स विकत असताना नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला शेअर्स किती विकायचे आहेत ते नोंदवून घ्यावं लागेल कंपनी कायद्यानुसार, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून शेअर्स विकायचे असेल, डिबेंचर्स विकायचे असतील, डिपॉझिट्स घ्यायचे असतील, त्याला फॉर्मॅलिटीज आहेत. त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आपल्याला कंप्लीट कराव्या लागतात आणि त्याच वेळेला आपण त्याच्यापासून भांडवलाची निर्मिती करू शकतोय. बँकेत जर आपल्याला कर्ज काढायचं असेल तरी आपल्याला कोणता उद्योग स्थापन करायचा आहे, त्या उद्योगापासून कोणती उत्पादन तुम्ही करणार आहात आणि त्यातून तुम्हाला नफा किती मिळणार आहे आणि त्या नफ्यातून तुम्ही किती प्रमाणात बँकेचं कर्ज परतफेड करू शकताय याचा पुरावा, याचं प्रपोजल तयार करून तुम्हाला बँकेत जेव्हा तुम्ही द्याल त्याच वेळेला तुम्हाला ते प्रपोजल सँक्शन होईल आणि त्याच वेळेला तुम्हाला काय होईल की आपल्याला कर्ज मिळाला मुबलक प्रमाणात. म्हणजे भांडवल कसं मिळवायचं ह्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता भांडवल झालं, संयोजक म्हणजे काय, व्यवस्थापक. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समन्वय साधण्यासाठी, या सगळ्या गोष्टींमध्ये सुसूत्रपणा आणण्यासाठी, सगळ्या गोष्टींना आदेश देण्यासाठी, सगळ्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आपल्याला संयोजकाची अतिशय आवश्यकता असते. आणि हे संयोजक अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. म्हणजेच आपलं हे व्यवस्थापन असतं. या व्यवस्थापनाला महत्त्वाचं स्थान आपल्याला प्राप्त झालेलं दिसतं. आता आपण बघतोय की व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे काय. पहिल्या स्टेप मध्ये बघतोय व्यवसाय चालू कसं करायचं, त्यासाठी लागणारी साधन संपत्ती कशी गोळा करायचं. आता तिसरा पॉइंट, फक्त साधन संपत्ती गोळा करून चालणार नाही, त्याला कार्यान्वित करावे लागेल, त्याला अंमलबजावणीमध्ये आणावं लागेल. आणि यासाठी आपल्याला प्रत्येक गोळाबेरी जी आपण केलेली आहे, प्रत्येक साधन संपत्तीची गोळा केलेली आहे, त्या सगळ्या साधन संपत्तीला आदेश द्यावे लागतील. म्हणजे आदेश देण्याची ही पुढची स्टेप आहे, लक्षात घ्या. मग आदेश देण्यापूर्वी आपल्याला त्या गोष्टीचं नियोजन करावं लागेल. कुणी कोणतं काम करायचं आहे, किती वेळेमध्ये काम पूर्ण करायचं आहे, कुणी कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, किती प्रमाणात कच्चा माल मिक्स केल्यानंतर वस्तूंची निर्मिती होणार आहे, एखादी मशिनरी असेल, एखादं यंत्रसामग्री असेल ती कशी चालवायची, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. आणि त्यासाठी नियोजन हा देखील भाग आपल्याला करावा लागेल. नियोजन म्हणजे एखादं काम किती वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे, एखादं काम कुणी कंप्लीट करायचं आहे, किती वेळेमध्ये, कशा प्रकारे, कुणी करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टीचं नियोजन, या सगळ्या गोष्टीचा आराखडा आपल्याला बनवून लावावा लागेल, बनवून आपल्याला ठेवावा लागेल. म्हणजे नियोजन करणं हे त्याच्या पुढचं काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं बघा मी व्याख्या काय सांगितली होती, व्यवसाय सुरू करण्यापासून ते व्यवसाय अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत केलेली सर्व कामं जी आहेत त्याला व्यवसाय व्यवस्थापन म्हटलं होतं. मग व्यवसाय चालू करणं हे पहिलं काम, व्यवसायासाठी लागणारी साधन संपत्ती गोळा करणं हे दुसरं काम. साधन संपत्ती गोळा केला, त्याचं नियोजन करणं म्हणजे आणलेल्या जे काही साधन संपत्ती आहेत ते कार्यान्वित करण्यासाठी, त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी, ते उपयोगात आणण्यासाठी एक विशिष्ट असा आपल्याला आराखडा बनवावा लागतो. तो आराखडा बनवणं म्हणजे नियोजन. हे नियोजन केल्यानंतर मग त्या सगळ्यांना आदेश देणं हे पुढचं काम आहे, लक्षात घ्या. जे व्यवसाय व्यवस्थापनामध्ये पुढचं काम कोणतं, आदेश देणं. आदेश देणं म्हणजे काय,
आपण मशीनरी आणलंय, फक्त बघत राहायचंय का? नाही, तर त्याला विजेचा पुरवठा करावा लागेल, त्याचं जे स्टार्ट बटन आहे ते दाबावं लागेल, मग ती मशीनरी चालू होईल. म्हणजे मशीनरीला आदेश दिल्यासारखं. कामगारांना आदेश द्यावे लागतील. कामगारांना आदेश द्यायचं म्हणजे काय? आपल्याकडे स्किल्ड कामगार आहेत, अनस्किल्ड कामगार आहेत, सेमी स्किल्ड कामगार आहेत. प्रत्येकांची कामं ही वेगवेगळी आहेत. प्रत्येकाला कामाचे त्यांना आदेश द्यावे लागतील आणि आदेश देण्यापूर्वी आपण नियोजन केलेलं आहे, माहिती आहे आपल्याला. म्हणजे नियोजन असं करावं लागेल आपल्याला की ज्या नियोजनानुसार आपण डेफिनेटली सांगू शकतो की त्या कामगारांना कसं काम करून घ्यायचं आहे. त्या ज्या कामगारांना आपल्याला आदेश द्यायचे त्यांना कामाची समजूक द्यावी लागेल. काम कसं करायचं आहे हे सांगावं लागेल. लक्षात घ्या, म्हणजे आदेश देत असताना ठराविक व्यक्तीला, उदाहरण एक्स या व्यक्तीनं उत्पादन करायचं आहे, वाय ह्या व्यक्तीनं मशिनरी साफसफाई ठेवायचं आहे, झेड ह्या व्यक्तीनं सगळी कागदपत्र हाताळायची आहे. ही जी कामं आहेत ही कामं आपण कुठेतरी आराखड्यामध्ये बनवावं लागेल, याचं कुठेतरी आपल्याला नियोजन करावं लागेल आणि नियोजन केल्यानंतर मग आपण कामगारांना आदेश देऊ शकतोय. लक्षात घ्या, म्हणजे कामगारांना आदेश द्यायचे असतील तर तोंडी आदेश द्यावे लागतील, कामगारांना आदेश द्यायचे असतील तर काही वेळेला लेखी स्वरूपामध्ये आपल्याला आदेश द्यावे लागतील. त्यांचे हक्क आणि अधिकार निर्माण करावे लागतील. म्हणजे हक्क आणि अधिकार निर्माण करणे हे देखील एक व्यवसायाचं काम म्हणता येईल, हे देखील एक व्यवस्थापनाचं काम म्हणता येईल. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे निर्जीव घटक आहेत कामगारांना आपण तोंडी देऊ शकतोय किंवा लेखी स्वरूपामध्ये देऊ शकतोय, पण जे निर्जीव घटक आहेत म्हणजे यंत्रसामग्री असेल, कच्चा माल असेल, बिल्डिंग इमारत म्हणतोय आपण, त्यांना आदेश कसे देणार? मी मला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मशिनरीला आदेश द्यायचे असतील तर विजेचा पुरवठा करा, बटन दाबा, ऑटोमॅटिक आपल्याला मशिनरी चालू झालेली दिसेल आणि उत्पादन त्याचा वापर करताना आपल्याला दिसेल. कच्चा माल आणावा लागेल, कच्चा माल प्रोसेस मध्ये टाकावा लागेल, म्हणजे कच्चा माल आणणं, कच्चा माल प्रोसेस मध्ये टाकणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळ्या गोष्टी म्हणजे त्या निर्जीव घटकाला आपण आदेश दिल्याचं काय लक्षात घ्या. म्हणजे आदेश देण्याचं काम हे पुढचं काम आपल्याला म्हणता येईल. मग आदेश दिल्यानंतर त्यांच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल आपल्याला, म्हणजे आपल्या उद्दिष्टाप्रमाणे ते काम करतात किंवा नाही हे पाहावं लागेल. उद्दिष्ट म्हणजे काय? आपण जे नियोजन केलेलं असतं ते नियोजन प्रमाणे ते काम करतात किंवा नाही हे पाहावं लागेल. आणि तसं जर होत नसेल तर मग आता नियोजन आपण केलेलं आहे काय? 8 तासामध्ये 10 नगाची निर्मिती करणं. मग समजा एखादा कामगार 8 तासामध्ये फक्त 5 नगाचंच निर्मिती करत असेल तर प्रश्न येईल ना. म्हणजे नियंत्रण हे देखील व्यवसाय व्यवस्थापनाचं मुख्य काम म्हटलं जातं. म्हणजे आपण केलेलं नियोजन आणि आपण दिलेले आदेश याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात कामगारांनी जे काम केलं जातं त्या केलेल्या कामांमध्ये आणि दिलेल्या आदेशांमध्ये जर तफावत पडत असेल तर आपल्याला वेळीच त्याच्यावरती प्रतिबंध घालावा लागतो. म्हणजे नियंत्रण करणं हे अतिशय महत्वाची बाब आहे. मी सांगितल्याप्रमाणे 8 तासामध्ये आपण ठरवलंय 8 तासामध्ये 10 नग उत्पादन करायचं आणि कामगार फक्त 7 नग उत्पादन करत असेल तर 3 नग उत्पादन का कमी होतात हे नियंत्रणामध्ये येतं. लक्षात घ्या. 3 नग उत्पादन कमी होण्यामागं काय कारण आहे हे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे नियंत्रणामध्ये त्या गोष्टी येतात. नियंत्रण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं कामगार आळशीपणानं काम करतात. मग कामगारांना उल्लसित कसं करायचं, कामगारांना उत्तेजित कसं करायचं, कामगारांना मोटिवेट कसं करायचं, म्हणजे मोटिवेशन देणं, कामगारांना प्रोत्साहन देणं हे व्यवसाय व्यवस्थापनाचं पुढचं काम आहे आपल्याला. कामगारांना, कारण कामगार हा एकमेव घटक आहे जो सजीव घटक आहे. लक्षात घ्या. कारण बाकीचे निर्जीव घटक आपण आपल्या मनाप्रमाणे केव्हाही रात्री दिवसा कसंही आपण वापरू शकतोय, पण कामगार हा एकमेव घटक आहे. लक्षात घ्या. ज्याला स्वतःचं मन असतं, ज्याला स्वतःच्या भावना असतात आणि म्हणून आपल्याला तिथं बघावं लागतं, जास्त काळजी घ्यावी लागते. त्याच्या भावना दुखावलेत का, त्याचा मूड खराब आहे का, तो दुःखी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. आणि हे सगळ्या गोष्टी बघून तो कोणत्या कारणानं उत्तेजित होतो, तो कोणत्या कारणानं मोटिवेट होतो, तो कोणत्या कारणानं प्रोत्साहित होतो याचा अंदाज घेऊन त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं. म्हणजे प्रोत्साहन देणं, मोटिवेशन करणं, जेणेकरून आपलं उत्पादन वाढलं पाहिजे, जेणेकरून आपलं उद्दिष्ट साध्य झालं पाहिजे. म्हणून मी सांगितलं व्यवस्थापनाची व्याख्या उद्दिष्ट साध्यासाठी केलेली व्यवस्था, उद्दिष्ट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, उद्दिष्ट सफल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली व्यवस्था. सिंपल डेफिनेशन आपण सांगितलं होतं.
कामगारांना मोटिवेट करणं, कामगारांना प्रोत्साहन देणं हे तिथं अभिप्रेत आहे, लक्षात घ्या. आणि हे काम व्यवसाय व्यवस्थापनामध्ये येतं. मग इथं झालं म्हणजे कामगारांना मोटिवेट केला, नियोजन केलं, आपण साधन सामग्रीची जुळवाजुळव केली. क्रमानं जर बघायचं म्हटला तर व्यवसाय स्थापन केलं, साधन सामग्रीची जुळवाजुळव केली, नियोजन केलं, आदेश दिलं, आदेशाप्रमाणे काम होतात किंवा नाही हे पाहिलं, म्हणजे नियंत्रण केलं. आणि नियंत्रण केल्यानंतर कामं होत नसतील, कामगार आळशी वागत असतील तर त्यांना मोटिवेट कसं करायचं याचा आपण अभ्यास केला. कामगारांना मोटिवेट केलं, कामगारांना प्रोत्साहित केलं, कामगारांनी भरमसाठ उत्पादन करून ठेवलं. करायचं काय? हे उत्पादन विकायला पाहिजे का नको? म्हणजे विकणं हे अतिशय महत्वाची बाब बनलेली दिसतं आपल्याला. आज मार्केटमध्ये उद्योग जो टिकतो ना, ज्यांची बाजारपेठ चांगली आहे, ज्यांचे ग्राहक चांगले आहेत, जे ग्राहकांना मानतात, जे ग्राहकांच्या आवडीनिवडी समजावून घेतात, ग्राहकांच्या फीडबॅक्स घेतात, तेच उद्योग आज टिकणार आहेत. हे आपल्याला दिसून चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे बाजारपेठ मिळवणं, बाजारपेठ काबीज करणं या अनुषंगाने काही आपल्याला कामं करावी लागतील. आता बाजारपेठ मिळवणं आणि बाजारपेठ काबीज करणं म्हणजे काय? आपण निर्माण केलेलं उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बनवाव्या लागतील. आणि जाहिरात करणं म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन, म्हणजे हे त्यातलं काम आहे, लक्षात घ्या. जाहिरात करून जाहिरात करून आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ग्राहकांना सांगितलं पाहिजे की आपली वस्तू कशी चांगली आहे, आपल्या वस्तूंमध्ये उत्पादकता कशी आहे, आपल्या वस्तूंचं उपयोगिता कशी आहे, आपली वस्तू इतरांपेक्षा वेगळी कशी आहे आणि याचे फायदे तुम्हाला काय मिळतात. आपली वस्तू कमीत कमी किमतीमध्ये इतरांपेक्षा जास्त फायदे मिळवून देणारे आहे हे जेव्हा आपण ग्राहकांना पटवून देऊ शकतो त्याच वेळेला ग्राहक आपल्याकडे आकर्षित होते. हा झाला पहिला टप्पा. बाजारपेठ मिळवण्याचा हा पहिला टप्पा झाला, लक्षात घ्या. आणि जेव्हा आपण बाजारपेठेत काबीज करतो, बाजारपेठ मिळवतो, ग्राहकांना मिळवतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की बाजारपेठ मिळवल्यानंतर ग्राहकांचे फीडबॅक्स घेणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजावून घेऊन त्यांना पाहिजे त्या प्रमाणात वस्तू निर्माण करून देणं, विक्रेता सेवा देणं, ह्या देखील काम आपल्याला करावे लागते, लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला समजलं असेल की व्यवसाय चालू करण्यापासून ते अखंडित सातत्यानं यशस्वी चालवण्यापर्यंत जे आपण काम आता करत चाललेलो आहोत ते सगळी कामांची गोळाबेज म्हणजे व्यवस्थापन. बाजारपेठ मिळवणं हे आज काळाची गरज बनलेली आपल्याला दिसते. ग्राहकांना टिकवणं ही काळाची गरज बनलेली आपल्याला दिसते. ग्राहक टिकवला नाही, बाजारपेठ टिकवलं नाही तर आपण कुठं भरकटून जाऊ समजणार देखील नाही. व्यवसाय टिकवायचा असेल फक्त उत्पादन करून चालणार नाही. व्यवसाय स्थापन केला, आपण कामगारांना आदेश दिलेले आहे, कामगारांना मोटिवेट केलेलं आहे, कामगारांच्याकडे काम करून घेतलेलं आहे, उत्पादन केलंय, पण उत्पादन करून पुढं काय तर ग्राहक आपल्याला मिळवायचा आहे, बाजारपेठ आपल्याला काबीज करायचं आहे, बाजारपेठेचं सर्वेक्षण करावं लागेल, बाजारपेठेचा रिसर्च आपल्याला करावं लागेल, बाजारपेठेमध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी समजावून घ्याव्या लागतील, ग्राहकांना काय पसंतीचं आहे, ग्राहकांच्या फॅशन्स कोणकोणत्या आहेत, बदलत जाणाऱ्या ज्या काही फॅशन्स आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील आणि त्याच वेळेला आपल्या वस्तूची निर्मिती केल्यानंतरचा फायदा आपल्याला मिळू शकतो. म्हणजे ग्राहक मिळवण्यामागे उद्देश काय असतो आपला तर नफा मिळवणे हा उद्देश असतो. ग्राहकांना टिकवण्याचा मागचा उद्देश काय असतो की आपलं व्यवसाय टिकावं हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणजे बाजारपेठ मिळवणं हे काम आहे आणि बाजारपेठ मिळवणं याच्या अनुषंगाने पुन्हा आपल्याला काय करावं लागतील, जाहिरात करावं लागेल, वस्तूची आकर्षक बांधणी करावी लागेल म्हणजे पॅकिंग म्हणतो त्याला आपण, ग्राहकांच्या फीडबॅक समजावून घ्यावे लागतील, ग्राहकांच्या प्रतिक्रिया समजावून घ्याव्या लागतील, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजावून घ्याव्या लागतील, ग्राहकांना काय पसंतीचं आहे हे जाणून घ्यावं लागेल. म्हणजे ही सर्व आपल्याला काम करावी लागतील. इतकं करून चालणार नाही आपल्याला. तर एकदा माल विकल्यानंतर ग्राहकांना विक्रेता सेवा देणं हे देखील तिथं अपेक्षित आहे. हे देखील एक व्यवसायाचं व्यवस्थापनाचं काम म्हणता येईल, लक्षात घ्या. आणि विक्रेता सेवा दिल्यानंतर तो ग्राहक आपल्याला कायमसाठी टिकवून ठेवता यायला पाहिजे, कायमसाठी टिकवून ठेवता आला पाहिजे, लक्षात घ्या. कारण का तर एकदा आपण ग्राहक मिळवला तर तो ग्राहक टिकवणं ही अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणजे इथं आपल्याला लक्षात आलं असेल आपण हे सगळं कशासाठी केलो, उत्पादन केलं, पॅकिंग केलं, ग्राहकांना माल विकला, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजावून घेतल्या, कशासाठी तर आपण नफा मिळवणं हे आपलं उद्दिष्ट आहे.
ग्राहकांना सेवा देणं हा आपलं उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी मगाशी सांगितलं होतं, सुरुवातीला सांगितलं होतं, व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवसायाचं उद्दिष्ट समोर ठेवा. आता उद्दिष्ट कोणतं, नफा मिळवणे, सेवा देणं हे उद्दिष्ट झालं. आणि हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण ही सगळी कामं करत गेलो, लक्षात घ्या. व्यवसाय स्थापन केलं, भांडवल गोळा केलं, साधन सामग्रीची जुळवाजुळव केली, त्यांना आदेश दिले, त्यांच्यावरती नियंत्रण केलं, त्यांना मोटिवेट केलं, त्यांचं नियंत्रण करून त्यांना मोटिवेट करण्याचं काम महत्वाचं होतं. आणि मग उत्पादन केलं होतं आपण. आणि उत्पादन केल्यानंतर मग ते ग्राहकांना विकलं होतं. ग्राहकांच्या देखील आवडीनिवडी आपण समजावून घेतल्या होत्या. बाजारपेठेचं सर्वेक्षण समजावून घेतलं होतं. बाजारपेठेमध्ये फॅशन समजावून घेतले. ह्या सगळ्या कामांची गोळाबेरीज म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवसाय सुरुवात करण्यापासून ते व्यवसाय अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत केलेल्या सगळ्या कामांची गोळाबेरीज म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन. आणि हे सगळं कशासाठी केलं जातं, तर उद्दिष्ट महत्वाचं. उद्दिष्ट कोणतं, नफा मिळवायचा असेल किंवा सेवा द्यायची असेल. काही उद्योग नफा मिळवण्यासाठी असतात, काही उद्योग सेवा देण्यासाठी असतात. मग नफा मिळवणे आणि सेवा देणं हे दोन मुख्य उद्दिष्टांसाठी जास्तीत जास्त उद्योग आपल्याला स्थापन झालेले आपल्याला दिसतात. आणि या उद्दिष्टासाठी जे आपण कार्यवाही करत असतो, जी सर्व आपण कामं करत असतो, त्या सगळ्या कामांच्या गोळाबेरीजला आपण व्यावसायिक व्यवस्थापन म्हणता येतं. म्हणजे तुम्हाला व्यावसायिक व्यवस्थापनाची संकल्पना आता बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. व्यावसायिक व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवसाय सुरुवात करण्यापासून व्यवसाय अखंडित यशस्वी चालवण्यापर्यंत जी सर्व आपण कामं करतो त्या सर्व कामांची गोळाबेरीज म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन.